मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या शेतशिवार यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा वनस्पतीबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत, जी दिसायला काटेरी आहे, पण तिच्या आत खूप मोठं सामर्थ्य दडलं आहे. जी वाळवंटात सुद्धा जिवंत राहते, जी कमी पाण्यात टिकते आणि भविष्यातील शेतीसाठी एक मोठा पर्याय बनू शकते. ती म्हणजे नागफणी, ज्याला आपण कॅक्टस म्हणून सुद्धा ओळखतो. मित्रांनो, नागफणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक काटेरी, कोरड्या भागात उगवणारी वनस्पती येते. पण खरं सांगायचं झालं तर नागफणी ही फक्त एक झाड नाही, तर निसर्गाची एक अद्भुत किमया आहे. नागफणीचा उगम पाहिला तर ती मूळची अमेरिका खंडातील वनस्पती आहे. मेक्सिको, टेक्सास आणि दक्षिण अमेरिकेच्या वाळवंटी भागात तिचा जन्म झाला. हजारो वर्षापूर्वी स्थानिक लोकांनी नागफणीचा उपयोग अन्न आणि औषध म्हणून सुद्धा केला आहे. नंतर हळूहळू व्यापार आणि मानवी स्थलांतरामुळे ही वनस्पती जगभर पसरली. आज ती भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. मेक्सिकोमध्ये नागफणीला खूप मोठं सांस्कृतिक महत्त्व आहे. इतकंच नाही तर त्यांच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये सुद्धा नागफणीचा समावेश आहे. म्हणजेच ही वनस्पती त्यांच्या ओळखीचा एक भाग बनली आहे. आता भारतात पाहिलं तर राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी नागफणी नैसर्गिकरित्या वाढताना दिसते. विशेष जिथे पाणी कमी आहे आणि जमीन कोरडी आहे, तिथे ही वनस्पती खूप चांगली वाढते. नागफणीच्या जातींबद्दल बोलायचं झालं तर जगभरात जवळपास 2000पेक्षा सुद्धा यामध्ये प्रकार आढळतात. काही अगदी छोट्या कुंडीत वाढतात, तर काही इतक्या मोठ्या होतात की अगदी झाडासारख्या दिसतात. भारतात सर्वाधिक आढळणारी जात म्हणजे ओपुंटिया, ज्याला आपण काटेरी नागफणी म्हणतो. या जातीला फळं येतात, जी खाण्यायोग्य असतात. या फळाला इंग्रजीमध्ये प्रिकली पियर म्हटलं जातं. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. नागफणी इतक्या कठीण परिस्थितीत कशी जिवंत राहते? तर नागफणीमध्ये एक विशेष प्रकारची प्रक्रिया असते, जिला सीएम फोटोसिंथेसिस असं म्हणून ओळखलं जातं. यामध्ये ही वनस्पती दिवसाऐवजी रात्री कार्बन डायऑक्साईड घेत असते आणि दिवसा पाण्याची बचत करते. त्यामुळे तिच्यातील पाणी कमी प्रमाणात वाया जातं. तिची पान नसतात, जी असतात ती काट्यांमध्ये रूपांतरित झालेली असतात. त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि खोडामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढून जाते. ही रचना इतकी परिपूर्ण आहे की नागफणी काही वेळा महिने पाण्याशिवाय टिकू शकते. आता मित्रांनो, आपण तिच्या उपयोगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. नागफणीचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा म्हणून होतो. जिथे गवत मिळत नाही, तिथे नागफणीचा वापर करून जनावरांना जिवंत ठेवता येतं. काटे काढून दिल्यास ती जनावरं सहज खातात. नागफणीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांची तहानही काही प्रमाणात भागते. दुसरा उपयोग म्हणजे अन्न म्हणून. नागफणीची फळं खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स असतात. ही फळं खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन संस्था सुधारते आणि डायबिटीज म्हणजे साखर नियंत्रणात राहायला मदत होते. काही ठिकाणी नागफणीच्या पानांची भाजी सुद्धा बनवली जाते. मेक्सिकोमध्ये तर ही भाजी खूप प्रसिद्ध आहे. तिसरा मोठा उपयोग म्हणजे औषधांमध्ये. नागफणीचा रस आणि अर्क विविध आजारांवर उपयोगी ठरतो. संशोधनानुसार नागफणी ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत करते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि सूज कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. काही लोक नागफणीचा वापर त्वचेसाठी सुद्धा करतात. तिच्यापासून तयार केलेले जेल आणि क्रीम त्वचेला मऊ आणि तजेलदार बनवतात. आता उत्पादनाच्या दृष्टीने पाहिलं तर नागफणीपासून अनेक गोष्टी तयार होतात, जसं की जॅम, ज्यूस, सिरप, कॅन्डी. काही ठिकाणी नागफणीपासून वाईन सुद्धा तयार केली जाते. कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये नागफणीचा वापर वाढत चालला आहे, कारण ती त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. इतकंच नाही तर नागफणीपासून बायोगॅस आणि बायोफ्युएल तयार करण्याचे प्रयोग सुद्धा सुरू आहेत. मित्रांनो, आता काही भन्नाट आणि कमी लोकांना माहीत असलेले फॅक्ट्स जाणून घेऊया. नागफणी ही अशी वनस्पती आहे जी रात्री ऑक्सिजन सोडते. त्यामुळे काही लोक घरात लहान नागफणी ठेवतात. काही नागफणीच्या जातींना खूप सुंदर फुलं येतात, जी रात्री उमलतात आणि सकाळी कोमेजतात. नागफणीवर कोचिहेनियाला नावाचा कीटक वाढतो. त्यापासून नैसर्गिक लाल रंग तयार केला जातो, जो खाद्यपदार्थ आणि कपड्यांमध्ये वापरला जातो. नागफणीची मुळे जमिनीला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे मातीची धूप थांबवण्यासाठी सुद्धा हे खूप उपयोगी ठरतं. काही ठिकाणी नागफणीचा वापर कुंपणासाठी केला जातो, कारण तिचे काटे खूप तीक्ष्ण असतात आणि प्राणी सहजासहजी आत येऊ शकत नाहीत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नागफणीची शेती आता व्यवसाय म्हणून केली जात आहे. कमी पाणी, कमी खर्च आणि चांगली बाजारपेठ यामुळे शेतकरी या शेतीकडे वळताना दिसतात.